नमस्कार मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणे मी श्वेता आंबेकर तुम्हा सगळ्यांचं ब्लीडिंग वुमेनच्या तिसऱ्या भागामध्ये स्वागत करते. तर गेल्या भागामध्ये आपण हे डिस्कस केलं की हे जे चार फेजेस किंवा जे टप्पे आहेत जे 28 डेजच्या सायकलमध्ये असतात, त्याच्यामध्ये कोणत्या फेजेसमध्ये कोणत्या प्रकारची फळं किंवा भाज्या म्हणजे इन शॉर्ट सगळं जेवण आपण खाल्लं पाहिजे आणि ते तसं खाल्ल्यानंतर आपल्या बॉडीवरती होणारे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट्स म्हणजे पॉझिटिव्ह परिणाम आपण जाणून घेतले किंवा जर तसं नाही खाल्लं तर काही निगेटिव्ह परिणाम होणार आहेत बॉडीवरती ते पण आपण जाणून घेतलं. तर आता या भागात आपण हे जे वेगवेगळे डाएट फॅड्स जे आहेत ना फार ट्रेंडिंगमध्ये त्याबद्दल डिस्कस करणार आहोत आणि हे जाणून घेणार आहोत की ते कसं आपल्या फिमेल बायोलॉजीला हेल्प कमी आणि डॅमेज जास्त करतं. आणि मागल्या भागात मी असं म्हणाले होते ना की हे जे डाएट जे सजेस्ट केलं जातं ना त्यामागचा जो रिसर्च आहे तो फार लिमिटेड आहे. म्हणजे तो एकतर पुरुषांवर केला जातो नाहीतर मग मेनोपॉज झालेला म्हणजेच पाळी संपलेल्या बायकांवर ज्यांना पाळी येत नाही आता तशा बायकांवर केला जातो. नाहीतर मग जे फॉलिक्युलर फेजमध्ये असतात ना जे काल्पनिक टप्प्यामध्ये पहिला फेज जो आहे आपल्या 28 डेज सायकलमधल्या त्या बायकांवर केला जातो. कारण की फॉलिक्युलर फेजमध्ये फॅट बर्न करणं खूप जास्त सोपं असतं आणि ते आपण सगळं जाणून घेतलं आहे ऑलरेडी मागल्या भागात. जर तुम्ही बघितला नसाल तो एपिसोड तर प्लीज जाऊन परत एकदा बघा कारण की सगळं रिलेटेड आहे ना. एखादा भाग जर तुम्ही मिस केला तर तुम्हाला पुढच्या भागात काय चालू आहे ते नीट कळणार नाही. आणि हे जे रिसर्च होतात ते एवढे लिमिटेड का आहेत ते तसं असण्यामागे खूप वेगवेगळी कारणं आहेत. त्या कारणामध्ये मी आता नाही जात. पण एक गोष्ट क्लिअर आहे की हे जे वेगवेगळे डाएट्स आहेत ना ते आपलं हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स किंवा हॉर्मोनल चेंजेस जे प्रत्येक फेजेसमध्ये होत असतं वेगवेगळ्या ते कन्सिडरेशनमध्ये घेऊन हे डाएट्स बनवलेच गेले नाही आहेत. आणि त्यामुळे जर आपण हे डाएट फॉलो केले तर त्याचा खूप विचित्र परिणाम आपल्या बॉडीवर होतो. आणि त्यामुळेच आपण या भागामध्ये इंटरमिटंट फास्टिंग किंवा किटोजेनिक डाएट त्यानंतर ग्लुटेन फ्री किंवा ग्रेन फ्री डाएट जे असतं त्यानंतर रॉ व्हिगन डाएट असतं त्यानंतर कॅलरी रेस्ट्रिक्शन डाएट असतं आणि मग त्यानंतर मायक्रोबायोटिक डाएट. सो असे 6 जे वेगवेगळे ट्रेंडिंग डाएट्स आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत आणि हे जाणून घेणार आहोत की कसं ते आपल्या 28 डेच्या सायकल्सला आणि वेगवेगळ्या फेजेसला अफेक्ट करत आहे. तर फर्स्ट आहे किटोजेनिक डाएट. तर बेसिकली यामध्ये फोकस असतो हाय फॅट्स कन्झम्पशनवरती आणि लो कार्ब्सवरती. म्हणजे काय की आपण ज्या खाद्यपदार्थामधून आपल्याला जास्त फॅट्स भेटतात किंवा चरबी भेटते असे खाद्यपदार्थ आपण जास्त खायचे आणि ज्या खाद्यपदार्थामधून आपल्याला कार्बोहायड्रेट्स भेटत आहेत असे खाद्यपदार्थ आपण कमी खायचे. बरं तर हे बघा कन्सेप्ट आहे ना एकदम सिम्पल आहे. म्हणजे तुम्ही असं इमॅजिन करा म्हणजे असं तुम्ही गृहीत धरा की समजा तुमची बॉडी एक इंजिन आहे आणि त्या इंजिनमध्ये फ्यूल लागणार ना इंधन तर लागणार टाकायला. तर कार्बोहायड्रेट्स हे एक इंधन आहे आपलं जे बॉडी वापरते एनर्जी निर्माण करायला ऊर्जा निर्माण करायला असं आपण समजू. तर जेव्हा आहे ना बॉडीला पुरेसे कार्बोहायड्रेट्स भेटत नाहीत कारण की या डाएटमध्ये होत आहे काय कार्बोहायड्रेट्सचा जो सोर्स आहे तसे फूड आपण कमी खायचे तसे खाद्यपदार्थ कमी खायचेत. तर जेव्हा ना बॉडीला खाद्यपदार्थांमधून कार्बोहायड्रेट्स भेटत नाही तेव्हा बॉडी कीटोसिस नावाचा एक नॅचरल मेटाबॉलिक स्टेट असतो बॉडीमध्ये तो ट्रिगर होतो किंवा तो चालू होतो. आणि हा करतो काय की कार्बोहायड्रेट्स नाही आहेत ना आता बॉडीमध्ये पुरेसे मग तो करतो काय की जे आपले फॅट्स असतात ना स्टोअर झालेले म्हणजे जी चरबी ऑलरेडी बॉडीमध्ये असते त्याचा आता वापर करायला लागतो एनर्जी निर्माण करण्यासाठी ऊर्जा निर्माण करण्यासाठी. म्हणजे इन शॉर्ट आपलं इंजिन चालवण्यासाठी जी बॉडी आपली इंजिन आहे ना ते चालवण्यासाठी. आणि मग ह्याच्यामध्ये होतं काय की आपले जे फॅट्स आहेत ना जी चरबी आहे ते पटापट वितळते आणि आपण बारीक दिसायला लागतो. तर या डाएटमध्ये ना 75% फॅट्स खायचे असतात म्हणजे चरबी जिथून भेटते असे पदार्थ 75%. त्यानंतर 20% प्रोटीन्स जिथून भेटतात असे पदार्थ खायचे असतात आणि 5% फक्त कार्बोहायड्रेट जिथून भेटतात ना असे पदार्थ खायचे असतात. तर या डाएटचा फायदा असा आहे की प्रोटीन आणि फॅट्समुळे ना आपल्याला नेहमी असं भरलेलं वाटतं पोट. सो त्यामुळे ना आपल्याला जंक फूड खायची जी क्रेविंग असते ना ती कमी होते. सो तो एक आपला फायदा आहे हे डाएट जर फॉलो केलं तर. बट या डाएटचा हॉर्मोनल डिसॲडव्हान्टेज म्हणजे या डाएटमुळे हॉर्मोन्सवर होणारे जे परिणाम आहेत ना ते आपल्याला माहिती असणं जास्त इम्पॉर्टंट आहे. पहिली गोष्ट म्हणजे जे नॉनव्हेज आपण खातो आणि त्याच्यामधून जे हेवी अमाऊंट ऑफ प्रोटीन आपल्याला भेटतं ना ते लिव्हरसाठी चांगलं नसतं जर आपण खूप रोज ते खात असू तर म्हणजे जास्त प्रमाणामध्ये. त्यामुळे लिव्हरला आपला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि ह्याच्यामुळे अजून एक गोष्ट काय होते ॲनिमल फॅट्समधून जे ॲनिमल्स प्रोडक्ट्स आपण खातो आहे त्याच्यातून ना एस्ट्रोजनचा जो हॉर्मोन आहे ना एस्ट्रोजन नावाचा हॉर्मोन त्याचं डॉमिनन्स वाढतं किंवा तो हॉर्मोनची
काय म्हणतात त्याला, हॉर्मोन इन शॉर्ट तो वाढतो बॉडीमध्ये. आणि आपल्याला तर माहितीच आहे की जेव्हा हे हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात त्याच्यामध्ये एस्ट्रोजनचा खूप मोठा सहभाग असतो. आणि इवन आपल्याला जे पिंपल्स येतात ना पिरियड्सच्या आधी, ते त्यामुळेच येतात, एस्ट्रोजनमुळे येतात. जेव्हा एस्ट्रोजन जास्त होतं ना बॉडीमध्ये आणि बॉडी इवन अशी तापलेली असते आतून, कारण आपण बघितलं ना पहिले जे 2 फेजेस आहेत त्याच्यामध्ये बॉडी आपली गरम असते आतून, तर त्यामुळे आपल्याला पिंपल्स येतात पिरियड्स यायच्या आधी वगैरे. आणि जर आपली बायोलॉजी आपण पुरुषांच्या बायोलॉजीशी कम्पेअर केली तर मग आपल्या बायोलॉजीला ना आपली कॅलरीज रेस्ट्रिक्शनचं खूप असं सेन्सिटिव्ह आहे आपली बायोलॉजी. कारण आपल्या बॉडीला कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीजची गरज असते. आणि जसं आपण आय गेस लास्ट याच्यातच बोलले होते मी की आपली बॉडी ना फर्टिलिटीसाठी किंवा प्रेग्नन्सीसाठी आपण म्हणू, आपली बॉडी आहे ना न्यूट्रियन स्टोअर करून ठेवते बॉडीमध्ये आणि मग ते हळूहळू ती रिलीज करते, कारण की ते इम्पॉर्टंट आहे फर्टिलिटीच्या अख्ख्या प्रोसेसला. सो जर आपण कॅलरी रेस्ट्रिक्ट केलं, म्हणजे कॅलरीज खाणं कमी केलं किंवा कार्बोहायड्रेट्सचं आपण जर सोर्सेस बंद केला किंवा कमी केला तर ते आपल्या बॉडीला निगेटिव्हली अफेक्ट करते, कारण आपल्या बॉडीला गरज आहे त्या गोष्टींची. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो डाएट आहे ना तो T3 प्रोडक्शनला अफेक्ट करतो. तर T3 काय आहे? T3 हा एक थायरॉईड हॉर्मोन आहे. तर ज्या लोकांना ऑलरेडी थायरॉईडचे इश्यूज आहेत ना त्यांना हा डाएट फॉलो केल्यावर आणखी जास्त त्रास होऊ शकतो. सर जर तुम्ही हा डाएट फॉलो करायचा विचार पण करत असाल किंवा ऑलरेडी करत असाल तर प्लीज एकदा तुमच्या डॉक्टरकडे, ज्याच्याकडे तुमची ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरला कन्सल्ट करा आणि विचारा की तुमच्या बॉडीला हे चालणार आहे का. आणि इन जनरल तर हा चांगला नाहीच आहे आपल्या बॉडीसाठी, बट तरी जर तुम्हाला करायचं असेल फॉलो तर तो ब्लाइंडली नका करू. तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट केल्यानंतरच एखादा डाएट फॉलो करायला सुरुवात करा, एवढंच म्हणायचं आहे मला. आता आपण बोलूया दुसऱ्या डाएटबद्दल, जो आहे इंटरमिटंट फास्टिंग. तर हा पण एक आता पॉप्युलर डाएट झाला आहे. आणि आज सजेस्ट काय करतात ते लोक की आपण आठवड्यातून ना 2 दिवस उपवास करायचा आणि बाकीचे 5 दिवस नॉर्मल जेवायचं जसं आपण रोज जेवतो. किंवा मग दुसरा ऑप्शन ते लोक असं देतात की रोज ना आपण 16 तास काहीच नाही खायचं, उरलेले जे 8 तास असतात त्याच्यामध्ये आपण जेवायचं जे आपण नॉर्मल जेवतो, असं ते लोक सांगतात. तर हा डाएट सजेस्ट करण्यामागे ना त्यांचं कारण असं आहे, ते असं म्हणतात की जे आपले पूर्वज होते ना, जे ॲन्सेस्टर्स होते, जे केव्जमध्ये राहायचे, तर ते लोक काय करायचे, शिकारीला जायचे, मग ते खायचे आणि मग ते रेस्ट घ्यायचे. सो त्यांचं असं म्हणणं आहे की आपली बॉडी आहे ना तशीच ऑपरेट करण्यासाठी बनली आहे, सो आपण तेच फॉलो केलं पाहिजे आत्ता पण, असं त्यांचं म्हणणं आहे. सो म्हणून ते लोक हा डाएट सजेस्ट करतात आपल्याला. आणि हा डाएट फॉलो केल्यामुळे ना ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतो किंवा फॅट्स कमी व्हायला पण मदत होते. इन शॉर्ट काय की जी चरबी असते ती वितळायला लागते. तर या डाएटचे हे पॉझिटिव्ह साईड अशी आहे की वेट लॉस होतो, अंगातली चरबी कमी होते, इवन शरीरामध्ये जे नवीन पेशी असतात ना ते वाढण्यास मदत पण होते, कॉग्नेटिव्ह फंक्शन्स चांगले होतात आपले. आता कॉग्नेटिव्ह म्हणजे मराठीत काय हे मला माहीत नाही की काय बोलतात त्याला, मी ते डिस्क्रिप्शनमध्ये ना लिहून ठेवून देईल नंतर. तर हे सगळे झाले पॉझिटिव्ह परिणाम. आता आपण आपल्या हॉर्मोन्सवर या डाएटमुळे होणारे जे परिणाम आहेत निगेटिव्ह ते डिस्कस करूया. या डाएटमुळे ना ज्यांना ऑलरेडी ब्लड शुगरचा प्रॉब्लेम आहे ना ज्या लोकांना, त्यांना खूप जास्त याचा वाईट परिणाम होऊ शकतो. कारण की होतं काय की उपवास केल्यामुळे ना ब्लड शुगर आपला अचानक ड्रॉप होतो आणि मग आपण अचानक खाल्ल्यानंतर आपलं ब्लड शुगर आहे ना स्पाईक होतं किंवा वाढत जातो. सो कोणत्याही गोष्टीने जर आपलं ब्लड शुगर इम्बॅलन्स होत असेल तर त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या हॉर्मोन्सवर होतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कायम. आणि या डाएटचे आफ्टर इफेक्ट जे स्टडी केले आहेत ना, म्हणजे आता डाएट फॉलो केल्यानंतर त्याचे काय काय परिणाम झाले बॉडीवरती हे बघण्यासाठी ते लोक जरा स्टडी करतात, रिसर्च करतात. तर त्याच्यामध्ये त्यांना तो जो रिसर्च आहे ना आफ्टर इफेक्टचा, ती जी स्टडी आहे ती पण फक्त पुरुषांपर्यंत लिमिटेड आहे. आणि ज्या स्टडीमध्ये थोड्याफार बायकांना इन्क्लूड केलं ना त्याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की जे आपण म्हणतो ना इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी, ते पुरुषांमध्ये बॅलन्स झालं आहे, पण ते बायकांमध्ये अजून वाईट झालं आहे हा डाएट फॉलो केल्यामुळे. आणि मग इवन फिमेल उंदरांवरती त्या लोकांनी स्टडी केली, म्हणजे त्यांना आधी तो डाएट फॉलो करायला लावला, म्हणजे त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट केला आणि मग जी स्टडी आली त्याच्यामध्ये असं दिसून आलं की हा डाएट फॉलो केल्यावरती ना त्या उंदरांमध्ये, त्या फिमेल उंदरांचे जे ओव्हरीज आहेत, म्हणजे अंडाशयाची जी साईज आहे ती कमी झाली आहे, किंवा काहींनी तर ओव्ह्युलेटिंगच बंद केलं आहे पूर्णपणे. आणि इवन काही लोकांना रात्री झोपायला पण त्रास होतो आहे हा डाएट फॉलो केल्यामुळे. सो अशा काही गोष्टी आहेत. आणि हो, अजून एक स्टडी असा आहे की जर तुम्ही ऑलरेडी ओव्हरवेट असाल आणि तुम्ही हा डाएट जर फॉलो करत असाल तर मग तुमच्या बॉडीमध्ये
स्ट्रेस निर्माण होऊ शकतो मेंटली. आणि मग तुम्हाला माहितीच आहे की स्ट्रेसनी पुढे काय काय होतं, ते वेगळे सांगण्याची गरजच नाही आपल्याला. आणि हे सगळं ऐकल्यानंतर तरी पण जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फास्टिंग थ्रू वेट लॉस केला पाहिजे, तर ती रायटर जिने ही बुक लिहिली आहे, ज्याच्यातून मी वाचून तुम्हाला सगळं सांगते, ती असं म्हणते की सेफेस्ट वे असं आहे. म्हणजे काय करायचं की सनराईज टू सनसेट, म्हणजे सकाळी उठल्यानंतर ते सनसेट होईपर्यंत आपण हवं ते खाऊ शकतो, पण एकदा का सनसेट झाला की आपण काहीच खाल्लं नाही पाहिजे असं ती म्हणते. आणि ती म्हणते की तो हेल्दी वे आहे जर तुम्हाला फास्टिंग करायचं असेल तर. म्हणजे काय की 12 तासाचा पिरियड असला पाहिजे फास्टिंगमध्ये आपला, असं ती म्हणते. सो ट्राय करून बघा कसं जमतं आहे, तुमच्या बॉडीला कसं वाटतं आहे. चला तर आता आपण तिसरा डाएट बघूया, जो आहे ग्लुटेन फ्री किंवा ग्रेन फ्री ज्याला आपण म्हणू. तर आता हा डाएट तर इतका जास्त फेमस आहे की आता तुम्ही कोणत्याही चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलात की तुम्हाला त्यांच्या मेनूमध्ये असे काही पदार्थ दिसतील, म्हणजे असे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल असतील जे ग्लुटेन फ्री असतील. ते पण सोडा, आता जर तुम्ही साध्या किराणावाल्याच्या दुकानात जरी गेलात, म्हणजे ग्रॉसरी स्टोअरमध्ये जरी गेलात, तर तुम्हाला त्यांच्याकडे असे काही प्रोडक्ट्स भेटतील जे ग्लुटेन फ्री असतील. तर ग्लुटेन फ्री म्हणजे नेमकं काय की जे प्रोटीन आपल्याला भेटतं ना गहू किंवा वीट आणि बार्लीमधून, बार्लीला मला असं वाटतं सेतू म्हणतात मराठीमध्ये, तर त्याच्यातून जे प्रोटीन आपल्याला भेटतं आहे त्याला हे लोक ग्लुटन म्हणतात. तर आता त्यांचं असं म्हणणं आहे की खूप सारे लोक ना ग्लुटन इनटॉलरंट असतात किंवा सेन्सिटिव्ह असतात ग्लुटनला. म्हणजे काय की बॉडी आहे ना त्यांची म्हणजे बेसिकली बॉडीला ते सूट नाही करत आहे ग्लुटनचं कोणतेही पदार्थ खाल्लेले ज्याच्यातून ग्लुटन भेटतं आहे, आणि म्हणजे त्रास होतो आहे बॉडीला इन शॉर्ट. आणि या डाएटचा एक्स्ट्रीम व्हर्जन आहे पॅलिओ डाएट. आता मी प्रोनाऊन्स नीट करते की नाही माहीत नाही, स्पेलिंग आहे PALEO, पॅलिओ डाएट. तर यात ना ते लोक सांगतात की हा एक्स्ट्रीम व्हर्जन आहे बरं का, ग्लुटेन फ्री डाएटचा एक्स्ट्रीम व्हर्जन. ह्याच्यात ते सांगतात की आपण पूर्णपणे धान्यापासून बनलेल्या गोष्टी खाणं बंद केलं पाहिजे. त्याने काय होतं, वेट लॉसला हेल्प होते. आता आपण इंडियन्स तर लहानपणापासून चपाती आणि भाकऱ्या तर खात आलोत, तर मग त्यामुळे आपण या ग्लुटेनला इंटॉलरंट असणं किंवा सेन्सिटिव्ह असण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. तरीही जर कोणी असतील ज्यांना चपाती सूट होत नसेल, म्हणजे खाल्ल्यानंतर काही बॉडीमध्ये वेगळं फील होत असेल किंवा काही रिॲक्शन्स देत असेल बॉडी, तर मग ते प्रत्येकाच्या स्पेसिफिक बायोलॉजी म्हणजे इंडिव्हिज्युअल त्यांची बॉडी कशी रिस्पॉन्स करते प्रत्येक वेगवेगळ्या पदार्थांना, त्यानुसार आपण ठरवायचं आहे की आपण ग्लुटेन फ्री जायचं आहे की नाही जायचं. जर तुम्हाला काही प्रॉब्लेमच होत नसेल ग्लुटेन कन्झ्युम करून किंवा ज्या गोष्टींमधून पदार्थांमधून ग्लुटेन भेटतं आहे असे पदार्थ खाऊन जर तुमची बॉडी नॉर्मल नीट फंक्शन करते, तर आपल्याला काही हरकतच नाही आहे ग्लुटेन खाण्यात. पण जर तुम्हाला असं आढळून येतं आहे की तुमच्या बॉडीला त्रास होतो आहे जेव्हा तुम्ही चपाती खाताय किंवा ग्रेननी बनलेले म्हणजे धान्याने बनलेले कोणते पदार्थ खाताय, तर मग तुम्ही ट्राय करून पहा बंद करून, की बंद केल्यावर तुमची बॉडी कसा तुम्हाला प्रतिसाद देते. आता ग्लुटन फ्री जाण्याचा पॉझिटिव्ह परिणाम असा आहे की जर आपल्याला स्टमक पेन असेल, म्हणजे पोट दुखत असेल, किंवा ब्लोटिंग जे मी म्हणाले होते ना की पोट कधी कधी बाहेर आल्यासारखं वाटतं, फुगल्यासारखं वाटतं, ते तसे प्रॉब्लेम्स कमी होतील जर आपण ग्लुटन खाणं कमी केलं तर. सो ट्राय करून बघा कसं वाटतं आहे. इवन जर तुमचा गट लीकी असेल, आता लीकी गट काय आहे, त्याचा लीकी LEAKY लीकी आणि GUT गट, तर ह्याचा म्हणजे ही कन्सेप्ट काय आहे एक्झॅक्टली, की काय होतं आहे ज्याला हे असं नाव दिलं आहे, ते मी तुम्हाला कोणत्या तरी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल. आत्ता मी ते एक्सप्लेन करत नाही. पण जर तुम्ही आयडेंटिफाय झालं असेल, तुम्हाला ऑलरेडी कळलं असेल की हा तुमचा प्रॉब्लेम आहे ऑलरेडी तुमच्या बॉडीत, तर मग तुम्ही जर ग्लुटेन फ्री गेलात किंवा ग्लुटेन जिथून भेटतात असे पदार्थ तुम्ही जरा खाणं कमी केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल जर तुमच्यात ती कंडिशन असेल तर, लीकी गटवाली. बरं, तर हे सगळे झाले पॉझिटिव्ह इम्पॅक्ट्स बॉडीवरती होणारे. निगेटिव्ह इम्पॅक्ट असा आहे की जर आपण ग्लुटेन फ्री गेलो ना तर आपले क्रेविंग्स, जे जंक फूड खाण्याची क्रेविंग आहे ती वाढते आणि मग आपण जंक फूड जास्त खायला लागू शकतो. सो तो एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेच बॉडीवरती. आणि जंक फूड खाल्ल्यानंतर काय होतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परत आपला जो लुटियल फेज असतो, म्हणजेच काय चौथा फेज जो चालू असतो 28 डे सायकलमधला, त्यामध्ये आपल्याला कॅलरीजची खूप जास्त गरज असते. आणि जर आपण त्या पिरियडमध्ये, त्या फेजमध्ये ग्लुटेन फ्री गेलो तर मग त्या फेजमध्ये आपल्या बॉडीला त्रास होऊ शकतो ग्लुकोज, इन्सुलिन आणि एस्ट्रोजन लेवल स्टेबिलाइज करायला. बिकॉज ग्लुटनमधून आणि जे ग्रेन्स आपण खातो आहे त्याच्यामधून आपल्याला खूप सारे कॅलरीज भेटत असतात. बट तरी तुम्हाला त्या फेजमध्ये ग्लुटेन फ्री राहायचं असेल तर मग तुम्ही मुळे भाज्या खायला सुरुवात केली पाहिजे. मुळे भाज्याच म्हणतात ना, हां, मुळे भाज्याच खायला सुरुवात केली पाहिजे. मुळे भाज्या म्हणजे रूट व्हेजिटेबल्स. तर हे एवढं लक्षात ठेवा. म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट काढून टाकतोय आपल्या जीवनातनं पूर्णपणे,
तर आपण कोणती तरी दुसऱ्या गोष्टींनी सबस्टिट्यूट केलं पाहिजे, म्हणजे त्या जागेवरती दुसरी गोष्ट चालू केली पाहिजे, नाही तर मग डेफिशियन्सीज होतात वेगवेगळ्या प्रकारच्या. इन शॉर्ट काय तर बॅलन्स डाएट असलं पाहिजे, असं नाही की पूर्णपणे सगळंच बंद करायचं आहे. सो नेक्स्ट आहे चौथा, रॉ विगन डाएट, म्हणजेच कच्च्या भाज्या. आता हा तर आहे प्लॅन्ट बेस्ड डाएट ऑब्व्हियसली. यात फोकस असतो व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, नट्स, सीड्स आणि इतर ज्या झाडापासून आपल्याला ज्या काही भेटणार आहेत गोष्टी त्यांच्यावरचा फोकस असतो. यात ॲनिमल प्रोडक्ट्स जसे चिकन, मटन, मासे, अंडी किंवा दूध आणि दुधाचे पण पदार्थ हे आपण खायचे नसतात या डाएटमध्ये. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी की रॉ विगनच्या या डाएटमध्ये ना एक कंडिशन आहे किंवा एक अट आहे की आपण ना कोणतेही पदार्थ जे काही आपण खाणार आहोत ना ते 104 ते 118 डिग्री सेल्सिअसवर हीट करायचे नाही, असं त्यांचं कंडिशन आहे. बिकॉज हा डाएट जो फॉलो करतात ना किंवा जे सांगतात ना करायला, त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जर खाणं आहे ना आपलं ते खूप जास्त शिजवलं किंवा गरम केलं तर त्यातले जे इम्पॉर्टंट एन्झाईम्स आहेत ना ते मरतात आणि त्यामधून मग आपल्याला जे पौष्टिक आहार जो भेटणार असतो, जे न्यूट्रिएंट जे भेटणार असतात ते त्याचा कंटेंट कमी होतो. सो इन शॉर्ट फूड जास्त गरम नाही करायचं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून या डाएटला रॉ विगन असं म्हटलं आहे. म्हणजे रॉ म्हणजे काय बेसिकली की कच्चं, आणि कच्चं म्हणजे काय ते पूर्ण अगदी कच्चं नाही खात, ते जरा शिजवतात, फक्त ते कमी डिग्री सेल्सिअसवरती शिजवतात. तर या डाएटचा भारी फायदा म्हणजे असा आहे की आपल्याला जे पिंपल्स येतात किंवा बॉडी ॲक्ने जे जो प्रॉब्लेम आपल्याला चालू असतो हा डाएट केल्याने ते हळूहळू कमी होणार. बिकॉज ना जे आपण रॉ जेवण खातो आहे म्हणजे रॉ विगन जेवण जे खातो आहे त्याच्यामध्ये ना अँटीऑक्सिडंट जास्त असतात आणि त्यामुळे इवन ना जे म्हातारपणाची लक्षणं आपण म्हणतो जे चेहऱ्यावरती आपल्याला रिंकल्स आणि सगळं काही दिसतं ते सुद्धा कमी होऊ शकतात हा जो आपण डाएट फॉलो केला तर. स्लो डाऊन होतं, म्हणजे बेसिकली एजिंग प्रोसेस स्लो डाऊन होते. इवन कोलेस्ट्रॉल लेवल आपलं कंट्रोलमध्ये येतं, अशा सगळ्या गोष्टी होतात. इवन डायजेशनसुद्धा आपलं चांगलं सुरळीत चालू शकतं हा डाएट फॉलो केला तर. इवन हार्ट डिसीज जर काय असतील तर ते सुद्धा स्टेबिलाइज व्हायला मदत होऊ शकते, कारण हा बेसिकली हा पूर्ण डाएट हार्टसाठी सुद्धा खूप चांगला आहे, डायजेशनसाठी चांगला आहे. कोलेस्ट्रॉल कमी झाल्यावरती ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टी होणारच आहेत. बट याचा हॉर्मोनल डिसॲडव्हान्टेज असा आहे की आपण जर खूप सारं रॉ फूड खाल्लं ना, कच्चं फूड खाल्लं तर आपल्याला जे न्यूट्रिएंट्स भेटत आहेत ना आपल्या बॉडीला ना त्रास होतो रॉ फूडमधून न्यूट्रिएंट्स ऑब्झॉर्व करायला किंवा ते शोषून बॉडीमध्ये घ्यायला. तर त्यामुळे मायक्रो न्यूट्रिएंट डेफिशियन्सी जे आपण म्हणतो ते होऊ शकतं. आणि ऑब्व्हियसली कोणत्याही टाईपची डेफिशियन्सी झाली की मग ते आपल्या 28 डे सायकलला अफेक्ट करणार, आपल्या सगळ्या फेजेसला अफेक्ट करणार. मग त्याचे परिणाम असे होणार की इरेग्युलर पिरियड्स किंवा PMSing जे आपण म्हणतो त्याचे सिम्पटम्स दिसायला सुरुवात होणार जास्त प्रमाणामध्ये. इन शॉर्ट थोडक्यात काय की हॉर्मोनल इम्बॅलन्स होणार. आणि दुसरी एक गोष्ट असे की न्यूट्रिएंट्स कमी भेटल्यामुळे ना वेट गेन होऊ शकतं. सो मग हे तर पूर्ण अगेन्स्ट जात आहे ना, ऑपोजिट जात आहे. जर तुम्ही वेट लॉससाठी रॉ विगन डाएट फॉलो करताय तर हे तर तुमच्या जो गोल आहे त्याच्या अगेन्स्ट जात आहे. आणि जसं मी म्हणाले होते की आपल्याला ओव्हिलेटरी फेजमध्ये रॉ गोष्टी खायच्यात, कारण आपली बॉडी तेव्हा आहे ना गरम असते. सो बॉडीला कुलिंग इफेक्ट देण्यासाठी आपण तेव्हा जर रॉ विगन डाएट फॉलो केला त्या फेजमध्ये, ओव्हिलेटरी फेजमध्ये, तो फायद्याचा आहे. पण जर आपण सगळ्या फेजमध्ये रॉ विगनच खाणार असू तर मग बॉडी खूप जास्त कूल होणार ना, कारण की ओव्हिलेटरी फेजनंतर लुटियल फेज येतो आणि लुटियल फेजनंतर मेन्स्ट्रुएशन जेव्हा पिरियड्स येतात त्या काळामध्ये बॉडी आतून नॅचरली थंड असते. मग जेव्हा तुम्ही हे खाणार रॉ विगन त्याच्याने तुमची बॉडी अजून थंड होणार. आपल्याला काय करायचं होतं की स्टार्टिंग जे 2 फेजेस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असं काही फूड खायचं होतं ज्याने बॉडी कूल राहील किंवा थंड राहील, कारण की बॉडी नॅचरली आतून गरम असते. आणि लास्टचे जे 2 फेजेस आहेत त्याच्यामध्ये बॉडी नॅचरली आतून थंड असते. सो आपण असं काही फूड खायचं असतं त्या फेजेसमध्ये की नॅचरली गरम राहील बॉडी. सो मग म्हणून हा जो डाएट आहे ना हा पूर्ण सगळ्या फेजेसला लागू होत नाही. आणि त्यामुळे जर तुम्ही ते करत असाल तर मग त्याच्यामुळे आपले हॉर्मोन्स, जसं मी मगाशीच म्हणाले की हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होऊ शकतात. तर आता आपण पोचलो 5व्या डाएटवरती, आणि हा 5वा डाएट आहे मायक्रोबायोटिक डाएट. तर या डाएटचा फोकस पूर्णपणे असतो होल ग्रेन्सवरती, म्हणजे धान्यावरती, व्हेजिटेबल्सवरती, सोयाबीनवरती आणि सोयाबीनपासून बनवल्या गेलेल्या गोष्टींवरती. तर आणि याच्यामध्ये मटन किंवा प्रोसेस फूड, रिफाईंड शुगर, सोडा, कॉफी या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या असतात किंवा बंद करायच्या असतात. त्या डाएटमध्ये त्या इन्क्लूड नाही होत. आणि या डाएटचा फायदा असा आहे की हा पूर्णपणे प्लॅन बेस आहे ना, कारण की याच्यामध्ये नॉनव्हेज इन्क्लूड नाही करत ते लोक. आणि त्यामुळे अजून एक गोष्ट अशी होते की फॅट्स कमी असतात या डाएटमध्ये आणि फायबरचा कंटेंट जो असतो ना तो जास्त भेटतो. आणि त्यामुळे होतं आहे काय
की हार्ट डिसीज होण्याची रिस्क कमी होते, इवन कॅन्सर होण्याची पण रिस्क कमी होते. बट हे सगळे झाले त्याचे पॉझिटिव्ह साईड, पण ह्याचा जो हॉर्मोनल डिसएडव्हान्टेजेस आहे ना तो खूप जास्त मोठा आहे. म्हणजे जे प्रोसेस सोया जे आपण खाणार ना ते फिमेल बायोलॉजीला खूप जास्त हानिकारक आहे. सोया प्रोडक्ट्समध्ये ना खूप जास्त प्रमाणामध्ये फायोस्ट्रोजन नावाचा एक सबस्टन्स असतो. आणि तर ह्याची मी स्पेलिंग सांगते या फायोस्ट्रोजनची, ती फक्त तुम्ही एकदा गुगल करा म्हणजे लक्षात राहील. तर त्याची स्पेलिंग आहे PHYTOESTROGENS. तर हा सबस्टन्स असतो ना तो काय करतो बेसिकली बॉडीमध्ये, तो एस्ट्रोजन जो आपला हॉर्मोन आहे ना, एकतर एका केसमध्ये तो असं करू शकतो की त्या हॉर्मोनचं प्रोडक्शन तर वाढवू शकतो, आणि दुसऱ्या केसमध्ये तो असं करू शकतो की ते प्रोडक्शनच तो ब्लॉक करेल एस्ट्रोजनचं, त्या हॉर्मोनचं. सो ह्याच्यामध्ये बेसिकली होतं आहे काय परत ॲट द एंड की आपले हॉर्मोन्स इम्बॅलन्स्ड होत आहेत त्यामुळे. आणि परत तेच की आपले हॉर्मोन्स इम्बॅलन्स झाले तर होणार काय, आपल्या पिरियड्सला अफेक्ट होणार, आपल्या 28 डे सायकलला अफेक्ट होणार, आणि मग आपण तेच सगळे जे आपले पिरियड्स रिलेटेड प्रॉब्लेम आहेत ते आपण फेस करणार परत परत. सो एवढं लक्षात ठेवा की प्रोसेस्ड सोयाचे जेवढे काही प्रोडक्ट्स आहेत ते आपण यूज नाही करायचे. ते कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत मी सांगते ते लक्षात ठेवा. सो नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही ते विकत घ्यायला जाल तुमच्या हे लक्षात असेल की ते आपल्या बॉडीला हानिकारक आहेत, आणि मग तो विचार करूनच तुम्ही ते विकत घ्याल. तर त्यातला एक प्रोडक्ट तर कुठे गेलं, एक मिनिट, सोया मिल्क, त्यानंतर सोया मीट, मीट म्हणजे सॉल्ट नव्हे, मीट म्हणजे मटन, त्यानंतर सोया चीक नाही, त्यानंतर सोया योगाट. तर जरी तुम्हाला तरी पण जर सोया खायचा असेल तर ऑर्गॅनिक किंवा अनप्रोसेस सोया खा, ते पण खूप कमी प्रमाणामध्ये. ठीक आहे, आता एवढं क्लिअर आहे. चला, तर आता खूप बडबड झाली, आपण पटापट पळूया आपल्या शेवटच्या डाएटवर, जो आहे 6वा डाएट, कॅलरी रेस्ट्रिक्शन. तर हा एक्स्ट्रीम कॅलरी रेस्ट्रिक्शन डाएट, याच्यामध्ये टिपिकली होतं काय की ते सांगतात की आपण आपला कॅलरी इंटेक आहे ना तो अर्धा करायचा, म्हणजे खूप कमी करायचा, म्हणजे जे रेग्युलर बेसिसवर आपण खातो आहे ना त्याच्यापेक्षा कमी झाला पाहिजे, 50% वगैरे. म्हणजे थोडक्यात काय की आपण ना आयुष्यभर जे काय खाऊ ते कमीच खायचं. तर ह्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की आपले काही मोठे आजार होण्याची रिस्क जरा कमी होते आणि आपलं आयुष्य वाढू शकतं त्यामुळे. बट आपल्याला त्याचा हॉर्मोनल डिसएडव्हान्टेज पण आहे ऑब्व्हियसली. तर होणार काय माहिती आहे का, पहिले 2 फेजेस आहेत ना, फॉलिक्युलर फेज आणि ओव्ह्युलेटरी फेजमध्ये हा कॅलरी रेस्ट्रिक्शनचा जर आपण फॉलो केलं तर आपला वेट लॉससाठी हेल्प होणार. पण शेवटचे जे 2 फेजेस आहेत ना, म्हणजे 3rd फेज आणि 4th फेज, जेव्हा आपल्याला पाळी येते आणि त्याच्या आधी होतं लुटियल फेज, त्याच्यामध्ये होणार काय, जर आपण हे सेम कॅलरी रेस्ट्रिक्शनचं डाएट फॉलो केलं तर मग आपण जे लूज केलं ना वेट, जे वेट आपलं लूज झालं आहे पहिल्या 2 फेजेसमध्ये ते परत रिटर्न येणार, म्हणजे काय, बॅक टू स्क्वेअर वन. मग फायदा काय ना याचा. दुसरी एक गोष्ट म्हणजे जर आपला BMI इंडेक्स नाही म्हणत, BMI म्हणतात त्याला, म्हणजेच बॉडी मास इंडेक्स, तर तो जर कमी झाला या कॅलरी रेस्ट्रिक्शन डाएटमुळे तर आपल्या पूर्ण जी सायकल आहे 28 डे आणि जे फेजेस आहेत आपले त्याचं अख्खं वाटोळं होणार. आणि जसं मी मगाशी म्हणाले ना की एखादा डाएट चालू केल्यानंतर लोकांनी फॉलो करायला, त्याच्यावरती नंतर स्टडी होते की त्याचे रिझल्ट्स काय काय होते, किंवा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट्स, निगेटिव्ह इम्पॅक्ट्स, ह्याची स्टडी होते, ह्याचा रिसर्च होतो. तर ह्याच्यामध्ये ना फिमेल रॅट्सवरती त्या लोकांनी, म्हणजे फिमेल उंदरांवरती, उंदर व्हॉटेवर सोडा, फिमेल रॅट्सवरती ना स्टडी केली आणि त्यांना असं कळलं की हा डाएट फॉलो केल्यामुळे फर्टिलिटी रेट कमी होतो, इवन आपली ओव्हरी आहे त्याची साईज कमी होते, आणि पाळी जी आपल्याला येते ना ती इरेग्युलर होते, म्हणजे खूप महिन्यानंतर पाळी येते, किंवा नीट डेटवर पाळी येत नाही, किंवा असे खूप विचित्र प्रकार एक्स्ट्रीम लेवलचे ते सगळे होतात त्या डाएटमुळे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे अमेरिकन जर्नल ऑफ फिजिओलॉजी हे सांगत आहे की या डाएटमुळे ना आपली बायकांमधली जी बोन डेन्सिटी आहे ना ती पण कमी होऊ शकते. सो हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला कळायला असेलच की कोणताही एक स्पेसिफिक डाएट आपण फॉलो पूर्ण सगळ्या फेजेससाठी नाही ठेवू शकत. तुम्हाला हवंच असेल की हे सगळे डाएट फॉलो करून तुम्हाला जर वेट लॉस करायचं असेल, किंवा तुमची जी सायकल आहे ती तुम्हाला नीट करायची असेल, तर मग आता मी जे सांगते ते फक्त लक्षात ठेवा. पहिला म्हणजे फॉलिक्युलर फेज आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही कॅलरी रेस्ट्रिक्शन डाएट किंवा इंटरमिनेट फास्टिंग तुम्ही करू शकता. नंतरचा आहे ओव्ह्युलेटरी फेजमध्ये तुम्ही रॉ व्हेगन हा डाएट फॉलो करू शकता. त्यानंतर लुटियल फेजमध्ये तुम्ही मायक्रोबायोटिक डाएट फॉलो करू शकता. त्यानंतर मेन्स्ट्रुअल फेजमध्ये तुम्ही किटो किंवा ग्रेन फ्री तसा डाएट फॉलो करू शकता, ग्लुटेन फ्री वगैरे मी म्हणाले तसं. तर याने होणार काय, प्रत्येक फेजनुसार तुमच्या बॉडीला हवंय ते जेवण भेटणार. सो याच्यामध्ये सगळ्यांचीच विन विन सिच्युएशन आहे.
तुम्हाला पण समाधान भेटणार की तुम्ही ते एखादं डाएट फॉलो करताय आणि तुमच्या बॉडीलाही त्रास होत नाही आहे त्याने. तर आजच्यासाठी एवढंच. आणि पुढल्या भागामध्ये ना आपण टी म्हणजे चहा आणि याबद्दल डिस्कस करणार आहोत. याचे जे दुष्परिणाम आपल्या बॉडीवर होतात आणि का आपण ते थांबवलं पाहिजे करणं ते आपण डिस्कस करणार आहोत. आता मला माहीत नाही कोणाला हा पुढचा व्हिडिओ आवडणार आहे किंवा नाही आवडणार आहे, कारण की आपण सगळेच एन्जॉय करतो टी आणि कॉफी. मी सुद्धा एक कॉफी ॲडिक्ट होती एकेकाळी आणि जेव्हापासून मला कळलं आहे की त्याचे एवढे सारे दुष्परिणाम आहेत आपल्या सायकलवर, आपल्या बायोलॉजीवर, मी हळूहळू त्याचं कन्झम्पशन कमी केलं. ते पूर्णपणे बंद झालं नाही अजून, पण ठीक आहे, होईल हळूहळू आणि केलंच पाहिजे. तर ठीक आहे, किती वेळा बोलले ना मी ठीक आहे. चला मग आता टाटा.